महाशिवरात्रीला महादेव लिंग स्वरूपात प्रकट झालेले म्हणून त्यांना लिंगोद्भव मूर्ती म्हणून सुद्धा ओळखले जाते. म्हणूनच शिवलिंगाची नाना प्रकारे, नानाविध, नाना उपचारे पूजा केली जाते. काल शनी त्रयोदशी निमित्त देवळात दर्शनाला गेलो असताना कळलं की उद्या महाशिवरात्र निमित्त सहस्रलिंग अर्चना योजलेली आहे. त्यानिमित्त सेवेसाठी गुरुजींनी आम्हाला विचारलं. सहस्रलिंग अर्चनेसाठी 1100 मर्तिकेचे म्हणजेच मातीचे शिवलिंग घडवायचे होते. आम्ही नवरा बायको उभयतांनी त्वरित होकार देत 1100 पैकी जवळपास 180 शिवलिंग घडवण्यासाठी इतर भाविकांना सहकार्य केलं. आयत्या अभिषेकाला येऊन बसणं किंवा पूजा करणं यापेक्षा या कार्यामध्ये खूप जास्त समाधान मिळालं आणि माझ्या एका फार जुन्या आठवणीला सुद्धा उजाळा मिळाला. आज जवळपास 10 वर्ष झाले माझ्या स्वप्नामध्ये एका रात्री एका नदीमध्ये असे अनेक शिवलिंग असलेले मला दिसले आणि मी प्रत्येक शिवलिंगाची पूजा करत पाण्यातून वाट काढत जात होतो. एरवी मला स्वप्न कधीच लक्षात राहत नाही, पण हे स्वप्न मात्र अगदीच अविस्मरणीय आहे. सकाळी जागे होताच मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला काल स्वप्नामध्ये एका निसर्गरम्य परिसरात असलेल्या नदीत अनेक असे शिवलिंग दिसले ज्याची मी पूजा करीत होतो. कधीच कुठूनही ऐकलं नाही किंवा वाचलेलं नाही असं तीर्थस्थान कुठे असेल का पप्पा? तेव्हा वडील म्हणाले, मला सुद्धा माहिती नाहीये, पण तुझ्या स्वप्नात दिसलं म्हणजे असावं असं मला वाटतं आणि तुला त्याचं दर्शन घडावं साक्षात अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर जवळपास 1 वर्ष उलटून गेलं असावं, ज्यावेळी माझ्या एका मैत्रिणीने एक सहल अरेंज केली होती कर्नाटकाची. तिने माझ्याकडे विचारणा केली, परंतु मला ऑफिसमुळे काही सुट्टी ॲडजस्ट करता आली नाही आणि मी जाऊ शकलो नाही. परंतु तिने आल्यानंतर तिच्या व्हॉट्सअप स्टेटसवर काही फोटोज टाकले, ज्यामध्ये एका नदीच्या पात्रामध्ये अनेक शिवलिंग दिसत होती. अगदी असंच काही मी स्वप्नात बघितलेलं मला पुन्हा आठवलं. मी त्वरित तिला फोन केला आणि विचारलं, ही कुठली जागा आहे? तेव्हा तिने मला सिरसीबद्दल माहिती दिली, ज्याला सहस्रलिंग स्थान असं सुद्धा म्हणतात. मग मी तिला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितलं की अगदी अशीच जागा, अशीच नदी मी माझ्या स्वप्नात पाहिलेली आहे आणि असं एक स्थान प्रत्यक्षात सुद्धा आहे यावर माझा विश्वासच बसेना. पुढल्या वेळी जाशील तेव्हा मला नक्की सांग, मी नक्की येईन. ती म्हणाली मला, मी विचारलं होतं तुला, पण तूच नाहीस आला. म्हटलं योग नसेल, देवाने अजून मला बोलवलं नाही. मग या गोष्टीलाही जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष उलटून गेलं आणि 2018च्या डिसेंबर साली आम्ही उडुपी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याचे घरच्यांनी ठरवले. रोड ट्रिपच होणार होती ही, तेव्हा त्यामध्ये गोकर्णाला जाण्याचा सुद्धा आमचा प्लॅन होता. परंतु अचानकच त्याच महिन्यात वडिलांचं निधन झालं आणि आम्हाला ती ट्रिप रद्द करावी लागली. परंतु 13 दिवस झाल्यानंतर इतर नातेवाईकांनी सुद्धा तुम्हाला या दुःखातून थोडासा ब्रेक मिळेल म्हणून तरी तुम्ही उडुपीला दर्शनाचा कार्यक्रम रद्द करू नका आणि अगदी 4 दिवस जाणार होते तर 2 दिवस जाऊन या असं सांगितलं. तेव्हा मग आम्ही पुन्हा मनावर घेतलं. मध्ये एका ठिकाणी आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो. रस्त्यानजीक उभे असतानाच दिशादर्शकावर एक फाटा सिरसी या गावाकडे जातोय असं दिसलं. नाव ओळखीचं वाटलं. थोडंसं विचार केला, मग आठवलं की हे बहुतेक तेच सहस्रलिंगाचं स्थान आहे. मी मैत्रिणीला फोन करून कन्फर्म केलं आणि मग उडुपीहून परत येताना आपण नक्की सिरसीला भेट द्यायची असं ठरवलं. उडुपीहून परत येताना आम्ही सिरसीला थांबलो. उडुपी आणि हुबळीच्या मध्ये कुठेतरी हे एक छोटंसं छान गाव मध्ये लागतं, जिथे शाल्मला नदी वाहते. किती सुंदर नाव आहे या नदीचं सुद्धा. आणि या नदीतच सहस्त्रलिंग आपल्याला अगदी पाण्याच्या प्रवाहात असलेले दिसतात. डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आहे. अगदी मला पडलेलं स्वप्न जगल्यासारखं मला वाटायला लागलं. तिथे अनेक शिवलिंगांवर मी डोकं टेकवलं, पूजा केली, जलाभिषेक केला. खूप छान असा हा परिसर आहे. ऑफकोर्स सहलीला येणारे काही पर्यटक तिथे घाण करतात. त्यांनी हे सगळं नक्की टाळावं. पुढे रिसर्च करता समजलं की असंच एक दुसरं स्थान कंबोडिया या देशात सुद्धा आहे.
अनेक देवस्थानं, तीर्थस्थानं मी फिरलेलो आहे, दर्शन केलेलं आहे. परंतु इकडे ना कुठलं मंदिर, ना कुठले पुजारी, ना घंटानाद, ना आरती, ना अभिषेक. परंतु शिर्सीचा अनुभव हा काही वेगळाच आहे. झुळझुळ वाहणाऱ्या शाल्मला नदीच्या पाण्याचा कर्णमधुर प्रवाह अगदी शांती देतो. आज पुन्हा इथे अमेरिकेतल्या सहस्रलिंग अर्चनेच्या निमित्ताने मला ही आठवण तुमच्यासोबत शेअर करता आली. बोला नमः पार्वती पते, हर हर महादेव.